न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। रणबीर सिंग खालसा अडचणीत, घरातून रायफल पिस्तूलच्या 43 गोळ्या आणि मॅगझीन जप्त, नवा गुन्हा दाखल। धुळे जिल्ह्यात मोठी खळबळजनक घटना। गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठा खुलासा, मुख्य आरोपींच्या घरातून जिवंत काडतुसांचा साठा जप्त। धुळे गुरुद्वारा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीच्या घरातून शस्त्रसाठा उघड। धुळे पोलिसांचा धडाका, खालसा यांच्या घरातून रायफलच्या गोळ्या आणि मॅगझीन जप्त, 299 कलमही वाढवले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे। धुळे येथील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणात आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एक खळबळजनक अपडेट दिली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, त्याच्या गुरुद्वारा परिसरातील घराची पोलिसांनी झडती घेतली असता तिथं मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसं सापडली आहेत। यामध्ये 8 mm रायफलच्या 8 गोळ्या आणि पिस्तूलच्या 35 जिवंत गोळ्यांसह 2 मॅगझीन जप्त करण्यात आल्या आहेत। या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी आरोपीवर शस्त्र अधिनियमाच्या कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला पुन्हा जेलमधून अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। इतकंच नाही तर धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून मूळ गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 299 देखील वाढवण्यात आलं आहे। शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी आता अधिक आक्रमक पावलं उचलली असून आरोपी रणबीर सिंग खालसा याच्या तडीपारीचा प्रस्ताव SDM कडे पाठवण्यात येत आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाईसाठी 129 BNS अंतर्गत प्रस्तावही सादर केला जाणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।